पुढची बातमी. वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत येणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पुन्हा असंच एक वक्तव्य केलंय. बीड जिल्ह्यातल्या एका सभेला संबोधित करताना पडळकरांनी महिलांना अजब सल्ला दिलाय. हिंदू मुलींना जिम ट्रेनरकडून प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं जातंय, त्यामुळे त्यांनी जिमला जाऊ नये, घरातच योग करावा असा सल्ला पडळकरांनी दिलाय. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा, योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही. गोपीचंद पडळकरला एखादी घटना काही माहिती झाली असेल त्याच्या आधारावर ते बोलले असतील. हिंदू समाज आणि हिंदू समाजातल्या मुली त्यांना संस्कार आणि संस्कृतीचं पूर्ण भान आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि बेताल बडबड हे समीकरण आता घट्ट झाले. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासारख्या राजकीय विरोधकांवर खालच्या पातळीवरती टीका करणाऱ्या पडळकरांनी आता हिंदू मुलींना एक सल्ला दिलाय. 4 भिंतींच्या बाहेर पडून प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आपली छाप पाडणाऱ्या तरुणींना पडळकरांनी जिममध्ये न जाण्याचा सल्ला दिलाय. त्याचं कारण त्यांच्याच तोंडून ऐका. जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा. जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा, योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही. हे फसवतायत, हे तुमच्यावरती अन्याय करतायत. आकाशाला गवसणी घालणाऱ्या आजच्या जेनझीला पडळकरांचा हा सल्ला पटण्याची सुतराम शक्यता नाही. पण भाजपने मात्र एक प्रकारे पडळकरांच्या बालिश वक्तव्याचं समर्थन केलंय. तर हिंदूंच्या मुलींना सल्ले देण्याची गरज नसल्याचा टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी लगावलाय. हिंदूंना सल्ले देण्याची गरज नाही आणि खास करून हिंदू समाज आणि हिंदू समाजातल्या मुली त्यांना संस्कार आणि संस्कृतीचं पूर्ण भान आहे. हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंपर्यंत ही परंपरा कायम राहील. महिलांना संरक्षण देणं. तर गोपीचंद पडळकरला एखादी घटना काही माहिती झाली असेल त्याच्या आधारावर ते बोलले असतील. तर गोपीचंद पडळकरला एखादी घटना काही माहिती झाली असेल त्याच्या आधारावर ते बोलले असतील. जिममध्ये जाताना ट्रेनर कोण आहे याची खातरजमा करण्याचा सल्लाही पडळकरांनी दिलाय. पडळकरांच्या सल्ल्यामागचा हेतू काय आहे हे कुणाच्याही चटकन लक्षात येईल आणि त्यावरच आम्ही जिम ट्रेनरच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आज ही महिलांची जी पिढी आहे, जी घरातून निघते, फिटनेस सेंटरकडे वळते, स्वतःला फिट आणि अवेअर ठेवण्याचा जो प्रयत्न करते आहे, ते नक्कीच आपलं आयुष्यमान वाढवत आहे आणि आपण एक चांगलं काम करत आहोत. जर कुठले नेते मंडळी अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील ते अत्यंत दुःखदायी आणि चुकीचं आहे. कारण की जिम आणि व्यायामशाळा हे ज्ञानाचं मंदिर आहे आणि तिथे लोकांना घडवण्याचं काम केलेलं जातं आणि लोकांना समाजात जागृती निर्माण करण्याचं काम केलं जातं. कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या पडळकरांना असा सल्ला देताना खेळाच्या मैदानापासून लष्करापर्यंत शौर्य गाजवणाऱ्या रणरागिणींचा बहुतेक विसर पडलाय. करनाम मल्लेश्वरी, साक्षी मलिक, सायना नेहवाल, PV सिंधू, मेरी कोम यांच्यासारख्या महिला ऑलिम्पिक पदक विजेत्यांनी भारताचं नाव आज जगभरात मोठं केलंय. बॉडी बिल्डिंग सारख्या खेळातही आज महिला मागे नाहीयेत. खेळांच्या मैदानातच नव्हे तर सैन्यात अधिकारी पदावर असलेल्या महिलांची यादीही पडळकरांनी एकदा पाहावीच. भारतीय सैन्यात सुमारे 7,000 महिला अधिकारी आहेत. हवाई दलात 1600हून अधिक महिला अधिकारी आहेत. हवाई दलात महिला पायलट आणि लढाऊ वैमानिक सुद्धा आहेत. 2021 मध्ये 83 महिलांची पोलीस दलात जवान म्हणून भरती झाली. आता पडळकरांना कदाचित ही आकडेवारी माहीत नसेल, पण ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याची बाजू मांडणाऱ्या अधिकारी महिलाच होत्या. आपल्या पराक्रमानं इतिहासावर आपला ठसा उमटवणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांचा विसर पडळकरांना पडला हेही आश्चर्यच. एका हातात तलवार घेणाऱ्या या रणरागिणी सुद्धा हिंदूच होत्या. या सर्वांनी बाहेर पडायचं टाळलं असतं तर इतिहास घडलाच नसता. राजकीय फायद्यासाठी राजकीय विरोधकांबाबत वाटेल ते बोलणारे पडळकर आता सोशल पोलिसिंग करू पाहतायत. पण त्यांना हे लक्षात येत नाही की आजच्या पिढीच्या महत्वाकांक्षा वेगळ्या आहेत. पडळकर यांच्यासारख्या लोकांच्या सल्ल्यांनी त्यांची भरारी थांबणार नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.